आधुनिक भारताचा इतिहास मधील पहिलं प्रकरण आहे प्रबोधन युग. प्रबोधन युग या प्रकरणावरचे आता आपण प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न आहे प्रबोधन म्हणजे. तर प्रबोधन म्हणजे काय? तर प्राचीन ग्रीक विद्या, कला, साहित्य, विचार पद्धती व तत्त्वज्ञान यांचे पुनरुज्जीवन. योग्य पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी एक प्रबोधनाचे कारण नव्हते. तर याचे योग्य पर्याय आहे राष्ट्र राज्यांचा उदय. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3. आफ्रिकेचे दक्षिण टोक या खलाशाने शोधून काढले. योग्य पर्याय क्रमांक 1 बार्थोलोमो डायस. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी एक भौगोलिक शोधाचा परिणाम नव्हता. तर परिणाम नव्हता रशिया हे एक बलाढ्य राष्ट्र बनले. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. प्रश्न क्रमांक 5. युरोपने प्रबोधन काळापासून विज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती केली कारण मध्ययुगीन रूढी परंपरा अंधश्रद्धा नष्ट होऊन बुद्धिप्रामाण्यवाद वाढीस लागला. निरीक्षण व प्रयोगशीलता निर्माण झाली. योग्य पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6. बायबल हा ग्रंथ या भाषेत होता व ती भाषा सर्वसामान्यांना समजत नसे. तर कोणत्या भाषेत होता? लॅटिन भाषेमध्ये बायबल हा ग्रंथ होता. प्रश्न क्रमांक 7. खालील धर्मसुधारकांच्या अनुयायांना प्रोटेस्टंट असे नाव पडले. योग्य पर्याय क्रमांक 4 मार्थिन ल्यूथर. प्रश्न क्रमांक 8. प्रबोधन काळातील सर्वात महत्त्वाचे मूल्य म्हणजे मानवतावाद. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 9. धर्मसुधारणा चळवळींच्या संदर्भात खालीलपैकी एक वाक्य चूक आहे आणि ते आहे. पर्याय क्रमांक 4. धर्मसुधारणा चळवळ हे फ्रेंच राज्यक्रांतीचे एक महत्त्वाचे कारण आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 10. युरोपियन लोकांनी खालील खंडात वसाहती स्थापन केल्या आणि योग्य पर्याय क्रमांक 4 या सर्व खंडात म्हणजेच अमेरिका, आफ्रिका, आशिया. प्रश्न क्रमांक 11. पृथ्वी प्रदक्षिणेची सागरी मोहीम याने सुरू केली आणि कोणी सुरू केली? तर फर्डिनांड मॅगेलन. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. प्रश्न क्रमांक 12. खालील घटकांमुळे शिक्षण व ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले. योग्य पर्याय क्रमांक 4 छपाई यंत्राच्या शोधामुळे. प्रश्न क्रमांक 13. फर्डिनांड मॅगेलन याने यावर्षी पृथ्वी प्रदक्षिणा सुरू केली आणि योग्य पर्याय क्रमांक 2 इसवी सन 1519. प्रश्न क्रमांक 14. कोलंबसने शोधलेल्या खंडाला अमेरिका हे नाव याच्यामुळे मिळाले आणि योग्य पर्याय क्रमांक 2 इटालियन खलाशी अमेरिगो वेस्पुसी. प्रश्न क्रमांक 15. युरोपात प्रबोधन घडून येण्याचे प्रमुख कारण म्हणजे योग्य पर्याय क्रमांक 2 कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव. प्रश्न क्रमांक 16. मानवतावाद म्हणजे मानव हा समाजाचा संस्थांचा विचारांचा केंद्रबिंदू आहे असे समजणे व त्याच्या कल्याणाचा विचार करणे. योग्य पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 17. भौगोलिक शोधांचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे वसाहतवाद निर्माण झाला. योग्य पर्याय क्रमांक 1.
प्रश्न क्रमांक 18. युरोपात आधुनिक युग निर्माण होण्यास खालील घटक कारणीभूत ठरले. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. प्रबोधन आणि धर्मसुधारणा. प्रश्न क्रमांक 19. भौगोलिक शोधांचे एक महत्त्वाचे कारण. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1. कॉन्स्टँटिनोपलचा पाडा. आधुनिक भारताचा इतिहास इयत्ता 8वी. दुसरं प्रकरण आहे क्रांती युग. त्याच्यावरील प्रश्न आता आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे औद्योगिक क्रांतीची सुरुवात या उद्योगातील बदलाने झाली. आणि योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. वस्त्रोद्योग. प्रश्न क्रमांक 2. औद्योगिक क्रांती सर्वप्रथम खालील देशात घडून आली. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. इंग्लंड. प्रश्न क्रमांक 3. इंग्लंडने अमेरिका खंडात खालील ठिकाणी 13 वसाहती स्थापन केल्या. आणि योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1. उत्तर अमेरिकेची पूर्व किनारपट्टी. प्रश्न क्रमांक 4. अमेरिकेची संयुक्त संस्थाने USA संघराज्य प्रजासत्ताक या वर्षी अस्तित्वात आले. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. 1789 मध्ये. प्रश्न क्रमांक 5. फ्रेंच राज्यक्रांतीचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे सामाजिक विषमता. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6. फ्रेंच क्रांतिकारकांनी बॅस्टाइल तुरुंगावर या दिवशी हल्ला केला. आणि योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1. 14 जुलै 1789. प्रश्न क्रमांक 7. घटना कालानुक्रमे लावा. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच बोस्टन टी पार्टी. अमेरिकन वसाहतवाल्यांची फिलाडेल्फिया येथील पहिली परिषद. तिसरा आहे स्वातंत्र्याचा जाहीरनामा. आणि चौथा आहे बॅस्टाइल तुरुंगावरील हल्ला. प्रश्न क्रमांक 8. सामाजिक करार सोशल कॉन्ट्रॅक्ट हे पुस्तक कोणी लिहिले. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. रुसो. प्रश्न क्रमांक 9. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी ब्रिटिश सैन्याचा सेनापती हा होता. तर लॉर्ड कॉर्नवलिस हा अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी ब्रिटिश सैन्याचा सेनापती होता. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10. अमेरिकन क्रांतिकारकांनी प्रसिद्ध केलेल्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात नमूद केलेले मानवाचे मूलभूत हक्क. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. स्वातंत्र्य, जीवित व सुखाचा शोध. प्रश्न क्रमांक 11. औद्योगिक क्रांतीच्या काळात पुढील ऊर्जा साधनांचा शक्तीचा वापर सुरू झाला. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1. बाष्पशक्ती. प्रश्न क्रमांक 12. औद्योगिक क्रांतीच्या परिणामापैकी खालील एक नव्हते. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. ग्रामीण विभागाचा प्रचंड विकास. हे औद्योगिक क्रांतीच्या परिणामांपैकी एक नव्हते. प्रश्न क्रमांक 13. क्रांतिकाळात फ्रान्सचा राजा. क्रांतिकाळात फ्रान्सचा राजा कोण होता. 16वा लुई. प्रश्न क्रमांक 14. इंग्लंडची अमेरिकेतील पहिली वसाहत. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. व्हर्जिनिया. प्रश्न क्रमांक 15. स्वातंत्र्य युद्धाच्या काळात अमेरिकन सैन्याचे नेतृत्व कोणी केले. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. जॉर्ज वॉशिंग्टन. प्रश्न क्रमांक 16. अमेरिकन वसाहतवाल्यांमध्ये सप्तवार्षिक युद्धानंतर इंग्लंडविषयक असंतोष वाढीस लागला कारण. आणि याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. या युद्धामुळे इंग्रजांनी वसाहतीवर नवीन निर्बंध व कर लादले. प्रश्न क्रमांक 17. ना प्रतिनिधी ना कर ही घोषणा
यांनी दिली? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 अमेरिकन वसाहतवादी. प्रश्न क्रमांक 18 औद्योगिक क्रांतीचा एक महत्त्वाचा राजकीय परिणाम म्हणजे? आणि याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 साम्राज्य स्पर्धा सुरू झाली. प्रश्न क्रमांक 19 फ्रेंच विचारवंत मॉन्टेस्क्यू याने खालील सिद्धांत मांडला? आणि योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 सत्ता विभाजनाचा सिद्धांत. प्रश्न क्रमांक 20 फ्रेंच क्रांतिकारकांनी बॅस्टिलच्या तुरुंगावर हल्ला केला कारण? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 तो तुरुंग अन्यायी व अत्याचारी राजवटीचे प्रतीक होता. तिसरं प्रकरण आहे भारतात इंग्रजी सत्तेची स्थापना आणि विस्तार. याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे इंग्रज व फ्रेंच या शतकात भारतात आले? 17वे शतक. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 इंग्रजांनी या मोगल सम्राटांकडून व्यापारी सवलती मिळवल्या? जहागीर. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3 मूलराज राज्याचा इंग्रजाविरुद्धचा उठाव हे दुसऱ्या इंग्रज शीख युद्धाचे तत्कालीन कारण होते. मूलराज हा खालील विभागाचा गव्हर्नर होता. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 मुलतान. प्रश्न क्रमांक 4 पहिल्या इंग्रज मराठा युद्धानंतर खालील तह झाला? आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 सालभाईचा तह. प्रश्न क्रमांक 5 पेशवा दुसरा बाजीराव याने या तहान्वये तैनाती फौज स्वीकारली? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वसईचा तह. प्रश्न क्रमांक 6 खालील घटना कालानुक्रमे लावा. आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 2431 म्हणजे बक्सारची लढाई. त्याच्यानंतर टिपू सुलतानचा श्रीरंगपट्टमच्या लढाईत मृत्यू पहिलं आहे. त्याच्यानंतर आहे तिसरं दुसरा बाजीराव व कंपनी यांच्यामधील वसईचा तह. आणि तिसरं पंजाब खालसा करण्यात आला. प्रश्न क्रमांक 7 इंग्रजांनी पंजाब आपल्या साम्राज्यात विलीन केला तेव्हा गव्हर्नर जनरल कोण होता? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी. युरोपियनांनी भारतात आपल्या वखारी स्थापन केल्या. वखारी म्हणजे काय? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 व्यापाराचे केंद्र. प्रश्न क्रमांक 9 भारतात 1744 ते 1763 या काळात इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्धे झाली. त्यांना या नावाने ओळखले जाते. आणि योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 कर्नाटक युद्ध. प्रश्न क्रमांक 10 इसवी सन 1764 मधील बक्सारची लढाई यांच्यात झाली? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 बंगालचा नवाब मीर कासिम अयोध्येचा नवाब मोगल बादशाह विरुद्ध इंग्लिश कंपनी. प्रश्न क्रमांक 11 इंग्रजांनी सिंध या वर्षी ताब्यात घेतला? आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 1843 मध्ये. प्रश्न क्रमांक 12 पंजाबात रणजित सिंगाच्या मृत्यूनंतर त्याचा खालील अल्पवयीन मुलगा गादीवर आला? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 दिलीप सिंग. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी एका सत्ताधीशाने तैनाती फौज सर्वप्रथम स्वीकारली? आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 निजाम. प्रश्न क्रमांक 14 इंग्रजांनी प्लासीच्या लढाईत नवाबाच्या खालील सेनापतीस फितूर केले होते?
आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 मीर जाफर. प्रश्न क्रमांक 15 इंग्रजांनी सिंध गिळंकृत केला कारण. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 रशियाची भीती. प्रश्न क्रमांक 16 पहिल्या इंग्रज मराठा युद्धाचे कारण. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 मराठ्यांमधील अंतर्गत कलह. प्रश्न क्रमांक 17 बंगालचा नवाब सिराजउद्दौला व इंग्रज कंपनी यांच्यामधील भांडणाचे एक महत्त्वाचे कारण. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 इंग्रज अधिकारी व्यापारी सवलतींचा गैरफायदा घेत. प्रश्न क्रमांक 18 तैनाती फौजेच्या संदर्भात खालीलपैकी एक वाक्य बरोबर आहे आणि ते आहे या पद्धतीमुळे भारतातील सत्ताधीशांनी आपले सार्वभौम अधिकार गमावले. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19 ईस्ट इंडिया कंपनीला अलाहाबादच्या तहान्वये बंगाल व बिहारचे दिवाणी अधिकार मिळाले. अधिकार म्हणजे बाजारपेठा व किमती यांवर नियंत्रण ठेवणे. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 3 प्रकरणांवर आधारित प्रश्न पाहिले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढची 3 प्रकरणावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.